नाइस पीस ऑफ आर्ट. मूर्ति, नाइस पीस ऑफ आर्ट. थँक्स. तू बोलला नाहीस, पोलीसवाला आहेस ते. आपण भेटलो होतो तेव्हा. ही जाहिरात करण्यासारखी गोष्ट आहे का? कमिंग बॅक टू माय पॉइंट. तुझ्यात आणि अभिमानमध्ये काय झालंय सुलेखा? मित्र म्हणून विचारतोयस की पोलीसवाला म्हणून? पोलीसवाला मित्र म्हणून. अभिमान कुठे? तुमचं काहीच बोलणं झालं नाही? मी कालपासून त्याला फोन ट्राय करतेय. तो फोन पिकअप करत नाही किंवा बंद आहे. डोंट नो. काल अभिमान मरता मरता वाचलाय सुरेखा. वाचला? मरता मरता वाचला म्हणजे काल अभिमानला कोणीतरी हिप्नोटाइज करून रस्त्याच्या मधोमध सोडून दिला होता. काय? सुदैवाने त्याचा ऍक्सिडेंट झाला नाही. ही सेफ नाव. तुला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही का? मला कसं माहित असणार ना. मी काल त्याला फोन ट्राय करत होते. इनफॅक्ट त्याच्या वडिलांचाही काल मला फोन आला होता, अभिमान तुझ्याबरोबर आहे का म्हणून विचारायला. त्यांनाही काही माहीत नसावं मला असं वाटतं. त्यांना सुद्धा सकाळीच कळलंय. अँड ही इज आउट टू किल. अँड ट्रस्ट मी सुलेखा, हे ज्याने कोणी केलंय तो जर आम्हाला सापडला, सापडेलच, मग त्याचं काही खरं नाही. पण असं हे कोणी केलं असेल? नसतात अशी माणसं. लोकांना भूल घालतात, मग लुबाडतात. लकीली अभिमानच्या बाबतीत असं काहीही झालं नाही. तुम्ही काल भेटला होतात ना? हो. भांडलात. अभिमान बोलला तुला? यू नो व्हॉट सुलेखा, आय थिंक या सगळ्या गोष्टींसाठी तूच रिस्पॉन्सिबल आहेस. मी? तुझ्या प्रेमात पडल्यानंतर माझा मित्र झपाटल्यासारखा वागतोय. आणि काल जर अभिला काही झालं असतं तर मी तुला सुळावर चढवलं असतं. Just joking. See you soon. निळा सावळा चोर मनाला घोर लावतो किती, अलगूज करी हितगुज सांगे तुझं काहीतरी.
तुम्ही इथं आहात? मी कुठे कुठे शोधलं तुम्हाला. अगं यमी मावशी गेली आहे पोंक्षांपर्यंत. म्हणलं तेवढीच जरा तिला मदत करावी. काय ग, काय झालं? अहो बघा ना, यांनी उगीच भुंगा लावलाय हो माझ्या मागे. झालं तरी काय? मगाशी मी त्यांना एवढंच विचारलं की माझ्यासाठी तिकडून काय आणलं, तर तरी चिठ्ठी दिली हातात. बघू. जे असे तुझ्या मनात सापडे तुझं फडताळात. मग पाहिलंच का फडताळात? पाहिलं. मग तिथे हे सापडलं. बघूया हे काय आहे. निळा सावळा चोर मनाला घोर लावतो किती. अलगुज करी हितगुज सांगे तुझं काहीतरी. छान. म्हणजे आल्या आल्या महादेवाचा वात्रटपणा सुरू झालेला दिसतोय. वंच काय असेल हो याचं उत्तर? विचार त्यालाच. आहेत कुठे ते विचारायला? मगाशी हातात चिठ्ठी दिली आणि दिनूला घेऊन बाहेर गेले. आलेत कुठे अजून परत? बरं, आपण दोघी प्रयत्न करूया. बघ. निळा सावळा चोर मनाला घोर लावतो किती. अलगुज करी हितगुज सांगे तुझं काहीतरी. अगं सोपं आहे ह्याचं उत्तर. काय सोपं आहे? बघ आता. निळा सावळा चोर हा आणि अलगुज करी हितगुज. ह्यावरून मला काय वाटतं की निळा सावळा चोर ज्याच्या हातात अलगुज आहे म्हणजे बासरी आहे. श्रीकृष्ण. अर्थातच. आणि तुला चकवण्यासाठी याहून चांगला शब्द काय असेल? जा तुझ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ पहा. तिथेच असेल तुझी भेटवस्तू. आलेच मी वंच. वाटलंच होतं. आणखी एक कोड. संपता रोषणाई माझं लगीन घाई सुटे. स्वामी माझा 16 सहस्त्रांचा शोधू तया मी कुठे. हे अगदी सोपं आहे. तुळस. संपता रोषणाई म्हणजे दिवाळी संपता संपता जिची लगीन घाई सुरू होते आणि 16 सहस्त्रांचा स्वामी तोच तिचाही स्वामी. अशी ती तुळस. तुळस. हे कसलं चित्र आता? घर आणि त्याच्या मागे झाड. वाडा. वाड्याच्या मागचं झाड.
शिवाई, आता मात्र हद्द झाली. सगळी कोडी सुटली म्हणायची. आम्हाला ही बुद्धी दिली आहे म्हटलं देवानं. अरे वा, हे ऐकून आनंद झाला. आता द्या काय? माझ्यासाठी आणलेली भेटवस्तू. ठीक आहे. हे काय म्हणजे द्या ना. आम्ही सुखरूप परत आलो. हीच तुमच्यासाठी मोठी भेटवस्तू नाही का? आता आम्ही तुमचेच आहोत. जे हवं ते करा. मी काय करणार तुमचं? चला मला वाड्यावर जाऊ दे. भेटवस्तू कशी वाटली ते नाही सांगितलंस. खूप आवडली. खरंच माझ्यासाठी हीच सगळ्यात मोठी भेट आहे. हे काय? मोठ्या भेटीसोबत एक छोटीशी भेट. खूपच सुंदर आहे. मोठ्या भेटीपेक्षाही आम्ही प्रवासावरून परतू आणि तुमच्यासाठी काही आणणार नाही असं होईल. नसता आणलं तरी चाललं असतं. खोटं. कुठल्याही स्त्रीच्या तोंडून हे वाक्य खरं वाटूच शकणार नाही. वरवर दाखवलं नसलं तरी मनातून थोडे हिरमुसला होतातच ना. अहो तसं काही नाही. जाऊ दे. यात तुमचा दोष नाही. स्त्रियांचा गुणधर्मच आहे तो, नाही का? आणि तुम्हा पुरुषांचा गुणधर्म काय? आम्हा गरीब बिचारा स्त्रियांना फक्त त्रास द्यायचा. आधी त्रास द्यायचा आणि मग चौपट प्रेम करायचा. अहो काय करताय? कोणी बघितलं म्हणजे? माफ करा. एवढी कसली घाई पार्वती? महादेवा, पार्वती तू आज जा. महादेवा, तू आलास? तू सुखरूप आहेस? काशी विश्वेश्वरा, तुझी लीला आगाध आहे रे बाबा. तुझे उपकार थोर आहेत. अरे बाबा, आम्हाला बातमी मिळाली होती की ठाऊक आहे आम्हाला तुम्हाला काय बातमी मिळाली होती ते. खोटी होती ती.
आणि अशाच अरे आमच्या समोर धडधाकट जो उभा आहेस महादेवा कसा आहेस रे बाबा? तुम्ही कसे आहात भालचंद्रराव? भालचंद्रराव मागे तू एकदा घरी आली होतीस तेव्हा माझ्याकडून त्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन मागेच देऊन झालंय नाही का काका? पुन्हा पुन्हा तेच नको आता प्लीज. अभिमान कसा आहे? बरा आहे. नेमकं काय झालं होतं काका? म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की त्याला भूल टाकली. आय मीन हिप्नोटाईज केलं म्हणे. माझा तर या सगळ्यावर विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे आम्ही जस्ट भेटलो, बोललो आणि त्यानंतर हे सगळं. अभिमान काही बोलला का? हे कुणी केलं वगैरे असं? ज्या कोणी केलं असेल तो जर माझ्या डोळ्यासमोर आला तर स्वतःच्या हातानं कापून काढीन मी त्याला. माझ्या पोराच्या अभिमानच्या जीवाशी खेळणाऱ्या माणसाला मी जिवंत सोडूच शकत नाही, मग तो कोणीही असो. बरोबर आहे तुमचं, अगदी तुमचा राग बरोबर आहे काका. अभिमानला काय कोणाचं वाईट केलंय? त्याच्याशी हे असले प्रकार का करावेत कोणी? तो कोण? डॉक्टर सामंत. हो, डॉक्टर सामंत. त्यांना ओळखतेस तू? नाही. आयुष्यभर त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली गाडला गेलो ना मी आता. आपण सगळेच नाही का काका? एनिवे, माझी निघायची वेळ झाली. मी अभिला बाहेर पाठवतो. पण एक, अभिमानने आयुष्यात अभिमान वाटण्याजोगी फक्त एकच गोष्ट केली आहे. तुझी निवड. तुझी निवड. तुझी निवड. येत राहा अधूनमधून.